आज आपण इरकल साडीमध्ये 1 ते 1.5 वर्षाच्या मुलीला फॅन्सी फ्रॉक कटिंग करणार आहे. त्यासाठी लागणारे कापड 1 ते 1.5 मीटर लागेल. त्यानंतर अस्तर तसंच 1 ते 1.5 मीटर लागेल. प्रथम आपण फ्रॉकचा घेर कटिंग करून घेणार आहे. त्यासाठी घेरची लागणारी रुंदी आहे ती आपण 28 इंच घ्यायची आहे आणि त्यानंतर घेराची उंची आहे ती 10.5 इंच घ्यायची आहे. फ्रंट साईडला काठ ठेवायचे, बॅक साईडला प्लेन घ्यायचं आहे. हे झालं घेराचं कटिंग. यानुसार आपण अस्तर कटिंग करून घ्यायचं आहे. अस्तर कटिंग करताना जेवढे कापडाची उंची घेतल्या त्याच्यापेक्षा 2 इंच कमी घेऊन अस्तर कटिंग करायचं आहे. आता आपण अस्तरवर प्रथमतः बॉडी कटिंग करून घेणार आहे. त्यानंतर कापडावर बॉडी कटिंग करायची आहे. तर शोल्डर आपण फ्रॉकची टाकणार आहे 5 इंच. गळा रुंदी टाकायची आहे 1.25 इंच. फ्रॉकची गळा मुंडा खोली 4.5 इंच टाकायची आहे. त्यानंतर छाती घ्यायची आहे 6 इंच आणि त्यामध्ये मार्जिन तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे 1.5-2 इंच करू शकता. त्यानंतर हा मुंडा खोलीचा शेप द्यायचा आहे. त्यानंतर इकडं गळा उंची घ्यायची आहे 4 इंच गळा उंची घ्यायची आणि हा असा शेप द्यायचा आहे गोलाकार. इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही गळा करू शकताय. बॉडी उंची आपण 8.5 ठेवायची आहे. शिलाई मार्जिन सकट आपण माप घेतलेले आहे. कमरेला पूर्ण इथून शेप द्यायचा थोडा अर्धा इंचावर आणि हे कटिंग करून घ्यायचं. पुढची बॉडी गळा मागचा तुम्ही कमी जास्त करू शकताय. ही झाली बॉडी, पुढची बॉडी. त्यानंतर आपण कापडावर हे कटिंग करून घेणार आहोत. कापडावर कटिंग करताना थोडं जादा एक्स्ट्राचं कापड घ्यायचं आहे. हे झालेलं आहे बॉडी कटिंग. त्यानंतर आपण फुग्याची बाही कटिंग करणार आहोत. फ्रॉकसाठी फुग्याची बाही कटिंग करताना मुंडा खोलीचं तिरकं माप किती आहे बघायचं आहे. 5 इंच आहे. त्यामध्ये तुम्हाला जितक्या हव्या आहेत प्लेट्स फुग्यासाठी तितक्या तुम्ही मारू शकताय. त्यासाठी आपण 9 इंच घेतलंय. त्यानंतर इथून इथं 4 इंच घ्यायचं प्लेट्स फुगा पडायसाठी आणि हा असा शेप द्यायचा. तसंच खालून असं थोडंसं तिरकं आकार द्यायचा म्हणजे कटिंग करून घ्यायचं. उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकताय. इथं मग मी 5 घेतल्या, तयार होणार 4 इंच. हा फ्रॉकचा घेर आहे आणि अस्तर. ही फ्रॉकची बॉडी आहे आणि त्याचं अस्तर. ही फ्रॉकची बाही आहे.
याला अस्तर यूज करायचं नाही आहे. आणि हा काठ शिल्लक राहिलेला आहे, हा आपण पॅचसाठी यूज करणार आहोत.